मित्रांनो नमस्कार. दीक्षा ॲपमध्ये AI साथी हा कोर्स कंप्लीट करताना बऱ्याच शिक्षक बांधवांना प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे आणि ते प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी किंवा ते करण्या अगोदर आपल्याला कोणकोणत्या बाबी पूर्ण करणं महत्त्वाचं आहे आणि प्रमाणपत्र डाउनलोड कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आता आपण दीक्षा ॲपसाठीचे जे दोन ॲप्लिकेशन आहे, एक दीक्षा ॲप आणि दीक्षा कोर्सेस नावाचं ॲप, हे दोन्हीही ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहेत आणि दोन्हीही लॉग इन असणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वात पहिलं आपण जेव्हा पहिले आपले AI साथी कोर्स कम्प्लिटेशन बाबतच्या ट्रिक्सचा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की आपण दीक्षा ॲप ओपन केलं होतं आणि याचं लॉग इन अगोदर केलं आणि लॉग इन केल्यानंतर या कोर्सेस 7ला जर क्लिक केलं तर आपण या दीक्षा कोर्सेस म्हणजे दीक्षा कोर्सेसचं जे दुसरं ॲप्लिकेशन आहे यामध्ये आपण ऑटोमॅटिकली येतो. इथेही देखील आपण लॉग इन केल्यानंतर आपला जो काही कोर्स आहे तो कोर्स आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतोय किंवा इथे खाली माय लर्निंगचा जो ऑप्शन आहे त्या माय लर्निंगला जर क्लिक केलं तर आपला जो कोर्स आहे तो कोर्स किती टक्के कंप्लीट झालेला आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता याला जर क्लिक केलं तर आपल्याला असे सर्व टॅब्स त्याच्यामधले दिसतात, ज्या कोर्सेसचे मॉड्यूल आहेत ते मॉड्यूल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. याच्यामधल्या ह्या सगळ्या बाबी आपल्या कंप्लीट असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये समजा हा परिचय आहे, या परिचयामधले ह्या ज्या सगळ्या टिक्स आहेत, या बाजूला ज्या सगळ्या बरोबरच्या टिक दिसत आहेत, ह्या सर्व मॉड्यूल मधल्या टिक तुमच्या आलेल्या असल्या पाहिजेत. जर एखादी टिक जर तुमची बाकी असेल, समजा हे काही व्हिडिओ बघताना आपल्याला क्विज लगेच येत नाहीत, तर त्या क्विज आपल्याला नंतर जेव्हा आपण बॅक घेतो पाठीमागे येतो तेव्हा या प्रत्येक क्विजला आपल्याला क्लिक करावं लागतं आणि ती क्विज आपल्याला वेगळ्या म्हणजे त्याला क्लिक करून आपल्याला सोडवावी लागते. बरेच बांधव व्हिडिओ पाहतात आणि पुढे पुढे जातात, परंतु तरी देखील त्यांचा कोर्स इनकम्प्लीट मध्ये दाखवतो किंवा त्याची टक्केवारी इनकम्प्लीट दाखवते. तर अशा पद्धतीने या सगळ्या क्विज त्यातल्या सगळ्या बाबी आपण पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याची जी काही पूर्णता आहे ती करणं गरजेचं आहे. आणि क्विज सुद्धा देखील आपल्याला 40% पेक्षा जास्त पास असेल किंवा जे काही प्रश्न त्याच्यामध्ये 7 प्रश्न आहेत, 3 प्रश्न आहेत, 4 प्रश्न आहेत, प्रत्येक क्विज मध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आपले सगळे सोडवलेले असतात, परंतु जर ते चुकीचे सोडवले असतील म्हणजे किमान त्याची जी टक्केवारी आहे ती 40%च्या पुढे असायला हवी. 40%च्या पेक्षा जर कमी गुण किंवा टक्के आपल्याला पडत असतील तर हे पुढे आपल्याला त्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळं क्विज सोडवण्यासाठी आता समजा ही एक क्विज आहे उदाहरणार्थ, आता ही जी क्विज सोडवलेली आहे हिचा जो स्कोर आहे तो 10 आउट ऑफ आपला समजा या ठिकाणी 8 दिसतोय. तर आपल्याला जर याच्यामध्ये जर आपल्याला स्कोर किंवा आपला जो टक्के आहे ते कमी असतील, बघा इथे दिलेलं आहे 3 अटेम्प्ट आपल्याला आहेत आणि जर आपला हा स्कोर जर 40% पेक्षा कमी असेल तर आपल्याला री अटेम्प्ट करून ही कोर्स परत डबल किंवा ही क्विज डबल सोडवावी लागेल आणि जास्तीत जास्त 3 अटेम्प्ट आपल्याला या ठिकाणी आहेत. 3ही अटेम्प्टला जर आपल्याला त्याचा स्कोर 40% पेक्षा कमी आला तर ही क्विज आपल्याला कायमची बंद होते किंवा ती रिटर्न आपल्याला येत नाही. आता या ठिकाणी ज्या ज्या बाबी आपण पाहतो त्या इनकम्प्लीट मध्ये ज्या आहेत त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता इथे एक ही बाब अपूर्ण आहे आणि ती बाब आपल्याला पहिली पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणून हा जो काही व्हिडिओ आहे हा आपण पूर्णपणे पाहून घ्यायचा आणि याच्यामधली राहिलेली ही अशी जी क्वेरी आहे ती आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे. आता समजा बघा इथे मॉड्यूल 7 मध्ये ही 7.1 आपलं अपूर्ण होतं ते आपण आता पूर्ण केलं. आता हे सगळे टिक्स आपल्याला आलेले आहेत. आता शेवटी हे जे अंतिम मूल्यांकन आहे म्हणजे मॉड्यूल 9 जे आहे त्यावर आपल्याला जायचं आहे आणि इथे सुद्धा एक क्विज आहे. या क्विजला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ह्या क्विज साठी किमान पासिंग जो स्कोर आहे तो आपल्याला 50% असणं गरजेचं आहे. ही क्विज आपल्याला बरोबर सोडवावी लागेल आणि किमान 50% गुण याच्यामध्ये आपल्याला सोडवावे लागतील. चला आपण ही क्विज सोडवायला घेऊया. स्टार असेसमेंटला क्लिक करूयात आणि यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत साधारणतः जे 20 क्वेश्चन्स याच्यामध्ये दिलेले आहेत, या 20 क्वेश्चनची उत्तर आपल्याला अचूक द्यायची आहेत आणि किमान 50% गुण म्हणजे 10 प्रश्न यातली आपली बरोबर यायला हवीत. तर आता ही क्विज आपण एकदा सोडवून घेऊया. आता आपण सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहे आणि याला फायनल सबमिट करायचं आहे. फायनल सबमिट केल्यानंतर आपला जो काही स्कोर आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय. जितके काही उत्तर आहेत किती पैकी किती, समजा 20 पैकी 17
स्कोर मला या ठिकाणी मिळालेला आहे आणि याचाच अर्थ 50% पेक्षा जास्त आपली उत्तरं बरोबर आलेली आहेत. आणि तुम्हाला रिव्ह्यू पाहायचा असेल तर या ठिकाणी रिव्ह्यूला जर क्लिक केलं तर तुम्हाला त्याची उत्तरं कोणती चुकलेली आहेत ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आता अशा पद्धतीनं आपली ही क्विजचा सुद्धा जो टिक आहे तो आपला बरोबर झालेला आहे. आणि आता शेवटी आपण या प्रमाणपत्राला जर क्लिक केलं तर इथे प्रमाणपत्राला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक फीडबॅक द्यायचा आहे. जो काही तुम्हाला या कोर्स बद्दल वाटला असेल त्या कोर्स बद्दल एक फीडबॅक आपण या ठिकाणी देऊयात. ज्या चांगला एक्सलंट फीडबॅक किंवा ज्या कोर्स मधून आपल्याला काही चांगल्या बाबी शिकायला मिळाल्या असतील तर त्या बाबतीत आपल्याला इथे टाकायचं आहे. आणि अजून काही तुम्हाला सजेशन किंवा इम्प्रूव्हमेंट द्यायचे असतील तर त्या इथे आपण टाकू शकतो. आता मी या ठिकाणी आणखी एक जी इम्प्रूव्हमेंट आहे, कारण बऱ्याच लोकांना हा कोर्स करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे अटेम्प्ट 3च दिलेले आहेत आणि कोर्सची अटेम्प्टची संख्या वाढवावी असा एक मी या ठिकाणी फीडबॅक देतोय. त्याला सबमिट फीडबॅक करतोय आणि फीडबॅक सक्सेसफुल झालेला आहे. याला आता आपण क्लोज करूयात. क्लोज केल्यानंतर ऑटोमॅटिक मी एका वेबसाईटवर जातोय आणि एक पेज माझ्यासमोर ओपन होतंय आणि माझं जे प्रमाणपत्र आहे ते मला या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी विचारलेलं आहे. आणि ते प्रमाणपत्र मी अशा पद्धतीनं पाहू शकतो आणि ते डाउनलोड करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला जो काही आपला कोर्स आहे तो कोर्स आपल्याला 100% पूर्ण करावा लागणार आहे. जसं की तुम्ही इथे पाहताय, आता मी थोडंसं बॅक घेतो. बॅक घेतल्यानंतर माय लर्निंग्सवर पुन्हा जातोय. आता इथे ऑनगोईंग कोर्समध्ये एकही कोर्स नाही आणि फिनिश कोर्सला जर क्लिक केलं तर माझा हा कोर्स 100% पूर्ण झालेला आहे. आणि इथे मी पाहू शकतो आणि पुन्हाही मला जर प्रमाणपत्राची आवश्यकता वाटली तर मी या प्रमाणपत्राला क्लिक करून माझं प्रमाणपत्र पुन्हा मिळवू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा AI साथी नावाचा कोर्स आपल्याला पूर्ण करायचा आहे. यामध्ये काही आणखी तुम्हाला टेक्निकल अडचणी येत असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथून ज्या काही समस्या असतील त्या आपण सोडवण्याचा 100% प्रयत्न करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.